लगभग 50,000 साल पहले एक 20 लाख टन का एस्टेरॉयड मध्य भारत से टकराया था। मित्रांनो, पाऊस चालू झाला आहे आणि या तळ्यामध्ये पाऊस बघण्याची मजाच वेगळी आहे। ज्या ठिकाणी पाऊस चालू आहे त्या ठिकाणी तळ्यामध्ये एकदम असा वेगळंच दिसून येत आहे। बघू शकताय जणू की लाटावरती येऊ लागलात। बघू शकताय ही आमची टीम हे अलीकडे हे आमची टीम आहे मित्रांनो। आणि शक्यतो आता बिबट्या बाहेर येण्याचा टाइम झालेला आहे, तर आम्हाला इथून लवकरात लवकर निघावं लागेल। पण मोसम असा आहे की इथून जाऊ वाटत नाही। बघू शकताय मोसम आहे मस्त। आणि बघू शकता खाली देवीचं मंदिर सुद्धा आहे। हे शीतला माता कोणीकडे हात करू हे इकडं इकडे आहे हा। आणि ते तिकडं गायमुख म्हणतात आणि तिच्यातून नेहमी पाणी पडत राहतं, धार समजू शकता। तर मित्रांनो आम्हाला बिबट्या बघायचा होता, तर आम्हाला अखेरला बिबट्या बघण्यात यश मिळालं आहे। तर आता इथून आम्हाला तुम्हाला दाखवता येणार नाही, पण बिबटे आम्हाला दिसले। आता आम्ही कॅमेरे बोलवले, कॅमेऱ्यामध्ये पूर्ण येईल, तर मी ते कॅमेऱ्याचं क्लिप एखादी व्हिडिओमध्ये टाकन आणि तुम्हाला नक्की दाखवेल। बघत राहा व्हिडिओ। मोर नाचतो कुठेतरी, तुम्हाला काही दिसत नाही, मलाच बघा। नाही खाली आहे कुठे हो। तर मित्रांनो बघू शकताय बिबट्या आम्हाला दिसला आहे। तर आम्हाला कॅमेरामध्ये दिसत नव्हता फोनच्या, तर मोठा कॅमेरा बोलवला। बघू शकताय, आता तुम्हाला दाखवतो, व्हिडिओ बघत राहा। मित्रांनो बिबटे बघून भूक लागली, खाण्यासाठी खूप काय आणलेलं आहे। आमच्या टीमने बिबटे बघितलेत, मोर पण मित्रांनो तुम्हाला बिबट्या दाखवतोय लवकरच, व्हिडिओ बघत राहा। झाड बघा, कोणतं झाड आहे? झाडाचं खोड अगदी पेरूच्या झाडासारखं आहे, पण झाड हे पेरूचं नसून काय माहिती कशाचं आहे। आपण तर बघू शकता। बघू शकता रस्ता बिलकुल नाही आहे, पण गवत खूप जास्त आहे तिच्यावर, तळ खूप दूर आहे। अजून आम्ही मोरायचा कलकलाट लाव कशी लाव पाहिजे काही देव पण
खाली यायचा मार्ग खूप अवघड आहे. हो, मनात जिद्द असली की काही नाही होत. मनात जिद्द असल्यावर काय पण होतंय. हे रे बावळट. मस्त लय वातावरण आहे. मस्त लय वातावरण आहे. अरे बोल. बघा फक्त बस. आलोय मंदिरापाशी. फायनली आपण मित्रांनो मंदिरावर आलोय. कमळचा माता मंदिर. बघूयात मंदिर. बघू शकता मित्रांनो किती छान वाटतंय. खूप सारे अक्कड बुंदेची बघू शकता. हे इथपर्यंत पाणी नव्हतं. पाणी या मंदिरापासून 10 फूट आतमध्ये होतं. आता बघू शकताय मंदिरामध्ये पाणी घुसलंय. मला तर वाटतं अजून 10 वर्षानंतर मंदिर पाण्यामध्ये डुबन. बघू शकताय खूप मेहनत घ्यावी लागते खाली येण्यासाठी या तळ्यामध्ये. तशी आतमध्ये येण्यास परवानगी नाही आहे, पण आम्ही आलो. हा बघू शकताय भारी भारी पक्षी आहेत. खूप मज्जा येते मित्रांनो. बघू शकता. तुम्हाला दाखवतो पूर्ण मंदिर. ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस यायचो आणि पाणी इच्छा समोर राहायचं खाली. मंदिर बघू शकताय. आतमध्ये कमळजा माता नावाची देवी आहे. नवसाला पावणारी देवी म्हणतात. पाणी बघू शकताय तळ्याचं. वाह, छान आहे. हा जेव्हा मी लहान होतो तेव्हा नारळाचं झाड एवढंच होतं. आता मी मोठा झालो तरी तेवढंच आहे, फक्त वाढलं पाणी. हा बघू शकता. हे बघा काय चालू याची नाटकं. अय काय करायला लागला. घे घे. बघा थकलेले थके हारे विचारे. खूप भारी वाटतं इथं. तुम्हाला पण वाटण या लोणारला आले तर. आम्ही तिथून आलो. बघू शकता तिथून हा 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 दिसते. शाळेत बिबट्या असू शकतो, पण दिसत नाही. कन्फर्म नाहीये. चला थोडा चिवडा सुरू. वाव चिवडा बघू शकता. नमकीन चिवडा माताचं. हे पाणी इतकं खारट आहे, समुद्रापेक्षा 7 पटीने जास्त खारट आहे. बघू शकता किती मस्त दिसते, किती हिरवंगार. महाराष्ट्रामधलं एकमेव ठिकाण आहे लोणार सरोवर जिथं खाऱ्या पाण्याचं सोय आहे. असं म्हणलं जातं दगडाखाली पैसे ठेवले की तो दगड फिरतो आणि त्याचं भविष्य पुरं होतं. मध्ये फिरायचं. समोरचं अपडेट देत राहील तुम्हाला. बघत राहा व्हिडिओ. थँक्यू. बोलायचं काय? हो ना, बोल. नंतर